नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आत्ताचा महत्त्वाचा एकच प्रश्न की हप्ते वितरण कधी होणार। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच हप्ते वितरणाची प्रोसेस असते की GR प्रसिद्ध होणे, त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा आणि त्यानंतर लाभ वितरण 2 ते 3 दिवसांमध्ये होत असतं। तर सगळ्यात प्रथम आपण मंत्री आदित्य तटकरे असतील यांचं ट्विटरचं पेज पाहूया। त्याच्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील तर यांचं ट्विटरचं पेज पाहिल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास आलेलं आहे की दररोजच्या त्यांच्या घोषणा इतर असतील किंवा इतर शासकीय निर्णय असतील तरी होतच आहेत, पण लाडक्या बहिणींना कुठे लक्षात घ्या की त्यांच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी होत नाही आहे किंवा आम्ही पुढील काही दिवसांमध्ये हप्ते वितरण करतोय किंवा 2 महिन्यांचा लाभ आम्ही वितरित करतोय किंवा चालू महिन्याचा लाभ वितरित करतोय, तर या संदर्भात अजून त्यांची कोणतीच घोषणा झाली नाही आहे। त्यामुळे यांनी तरी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विचार करून त्यांना लवकरात लवकर तशी घोषणा द्यावी, जेणेकरून हप्ते वितरणासंदर्भात त्यांना स्पष्टता येईल। मग कुठे लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं जातंय का? निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे निवडणुकांच्या कालावधीमध्ये लाभ वितरण पटकन झालं, परंतु आता लाभ वितरण उशिरा होत आहे, तर यामुळे लाडक्या बहिणींकडे कुठे दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। सध्या सोशल मीडियावरती तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाच्या अनेक तारखा चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि आज शनिवार आहे। साधारणतः आज हप्ते वितरण लक्षात घ्या सुरू होण्याची शक्यता फारच कमी आहे। जर शासनाने निर्णय घेतला तर मात्र हे वितरण होऊ शकतं। त्यामुळे सध्या तरी आत्ताच्या माहितीवरून हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे पुढील आठवड्यामध्ये सोमवारपासून कोणत्याही वेळी होऊ शकते, हीच आत्ताची सद्यस्थिती आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना जो हप्ता मिळणार आहे तर याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा लाभ आहे तो पुढील आठवड्यामध्ये वितरित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। काही ठिकाणी तर लाडक्या बहिणींना 6000 रुपये मिळणार, 3 हप्ते एकत्र मिळणार, तर 3 हप्ते तर एकत्र मिळालेच पाहिजे। तर याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ ज्या लाडक्या बहिणींना आला नव्हता, ज्यांची कागदपत्र पडताळणीमध्ये चुकी झाली होती, KYC चुकी झाली होती, त्यांनी KYC दुरुस्त केलेली आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना लाभ तर वितरित केलाच पाहिजे, पण मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात प्रथम जो निधी वितरित झालेला आहे तो अतिशय कमी आहे। त्यामुळे लाभ वितरण सर्वप्रथम केवळ लक्षात घ्या जानेवारी महिन्याचा लाभ वितरण होणार आहे आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांच्या लाभ वितरणासंदर्भात घोषणा केली जाणार आहे। त्यामुळे साधारणतः हप्ते वितरण आहे आज आणि उद्या होण्याची शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे पुढील आठवड्यामध्येच लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे। अतिशय मोठा विलंब झालेला आहे, कारण का दर महिन्यांच्या तुलनेमध्ये मागील काही महिन्यांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये हप्ते वितरण येण्यास फारच विलंब झालेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर शासनाने तशी घोषणा करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना तशी खुशखबर देणं गरजेचं आहे। अनेक लाडक्या बहिणी मोठ्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे साधारणतः पुढील आठवड्यामध्येच म्हणजे सोमवारपासून हा लाभ वितरण होण्याची शक्यता आहे। तर याचबरोबर महाराष्ट्र शासनाचं विधिमंडळ अधिवेशन देखील याच आठवड्यामध्ये सुरू होत आहे, त्यामुळे याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी आहे। तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देतच आहोत। तर हप्ते वितरणासंदर्भात जर निर्णय होतोय लगेचच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।